हनी ट्रॅप प्रकरणी अधिकाऱ्यांच्या अंतर्गत चौकशीला सुरुवात। अधिकाऱ्यांनी त्या हॉटेल व्यावसायिकांच्या संस्थांना मदत केली का याची चौकशी होणार। जमिनी व्यवहारांबाबतही सखोल तपास होणार। महायुती सरकार म्हणजे रम रमी रमणी आणि हनी ट्रॅप महामंडळ। सामनातून खासदार संजय राऊत यांचा सरकारवर हल्लाबोल। रम रमी रमणीच्या भानगडीत सरकारचा कोठा झालाय, राऊत यांचा घणाघात। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे महत्त्वाचा निर्णय घेण्याची शक्यता। थोड्याच वेळात तातडीची पत्रकार परिषद। रमी खेळतानाच्या व्हिडिओनंतर कोकाटे यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव। रमी प्रकरणाबाबत माणिकराव कोकाटे यांना पक्षाकडून समज। पक्ष वर्तवणुकीवर नाराज, विचारला जा पक्षाकडून कोकाटे यांच्यावर काय कारवाई केली जाणार याकडे लक्ष। माणिकराव कोकाटे यांनी विधिमंडळात रमी गेम खेळणं चुकीचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फटकारलं। मंत्र्यांचं कृत्य आम्हाला भूषणावह नाही असं म्हणत व्यक्त केली नाराजी। प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचं मुंबईमध्ये आंदोलन। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात रस्त्यावर उतरणार। मनोज जरांगे पाटील यांनी छावाचे पदाधिकारी विजयकुमार घाडगे पाटील यांची घेतली भेट। सूरज चव्हाण यांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या मारहाणीनंतर घाडगे यांच्यावर उपचार सुरू। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवसही वादळी राहणार। ऑपरेशन सिंदूरवरून खडाजंगी तर उपराष्ट्रपतींच्या राजीनाम्यावरही चर्चेची शक्यता। महादेव मुंडेंचा मानेजवळचा मांसाचा तुकडा गायब झाला होता। बाळाबांगरनं केलेल्या दाव्याला पंचनाम्यातून पुष्टी। मांस हाडं वाल्मिक कराडच्या टेबलवर ठेवल्याचा बांगर याचा आरोप। संतोष देशमुख खून प्रकरणावर आज सुनावणी। वाल्मिक कराडच्या दोषमुक्ती अर्जासह संपत्ती जप्तीबाबतच्या अर्जावर निर्णय होण्याची शक्यता। मुख्यमंत्री फडणवीसांवर वाढदिवसाला राज्यभरातून शुभेच्छा वर्षाव। फडणवीस गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर, कृषी महाविद्यालयात वृक्षारोपण करणार। अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्तानं दिल्लीमध्ये मॅरेथॉन रॅलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व खासदार आणि नेते राहणार उपस्थित। बीडच्या गेवराई तालुक्यातील शिक्षकाचा धक्कादायक असा कारनामा। पाण्याच्या बाटलीतून शाळेमध्ये आणली दारू। गावकऱ्यांनी केला भांडाफोड, पोलीस ठाण्यात दिली तक्रार। परिचारिकांच्या संपावर तोडगा नाहीच, 5व्या दिवशी सुद्धा नियोजित शस्त्रक्रिया रद्द। रुग्णांची फरफट मात्र सुरूच। गेल्या 2 दिवसांपासून मुंबईमध्ये पावसाचा जोर कायम। मुंबईमध्ये पुढचे काही तासही पावसाचेच राहणार, खबरदारी घेण्याचं हवामान खात्याचं आवाहन। कोकण विदर्भात आजपासून 27 जुलैपर्यंत मुसळधार पाऊस। मराठवाड्यातही पावसाचं दमदार कमबॅक। अनेक जिल्ह्यांना पावसानं झोडपलं। जम्मू काश्मीरला मुसळधार पावसानं झोडपलं। राजौरी भागात नद्यांना पूर। हिमाचल प्रदेशालाही अतिमुसळधार पावसाचा इशारा। उद्यापासून पश्चिम रेल्वेच्या गणपती विशेष गाड्यांचं बुकिंग सुरू होणार। बोरिवली, वसई, पालघर, भिवंडीतून विशेष गाड्या सुटणार।